हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत तुमचं न्यू ब्लॉग्समध्ये. आज आहे 10 जुलै. मुंबईच्या राजाचं पाद्यपूजन आहे. खूप दिवसापासून ह्या तारखेचा वेट करत होतो की मुंबईच्या राजाच्या पाद्यपूजनाला जायचं आहे आणि आज ती तारीख आहे आणि आज मी चाललो आहे पाद्यपूजनला. आता आलो कामावरून, जरा फ्रेश बिश होतो, नाश्ता विष्टा करतो आणि मग निघतो. मागच्या टायमाला जायला नाही भेटला. मागच्या टायमाला खूप पाऊस होता. मागच्या टायमाचं पण एक नंबर झालं होतं पाद्यपूजन. त्या टायमाचं पण एक नंबर असणार आहे. भरपूर जण येणार आहे, भरपूर काय काय बघायला भेटणार आहे. आणि या टायमाला थीम पण माहिती पडेल की मुंबईच्या राजाची काय थीम आहे, कसं बेसिकवर गणपती आहे, सगळं माहिती पडणार आहे. तुम्ही ब्लॉग बघत राहा, पूर्ण एंडपर्यंत बघा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढे. गाईस, फायनली आम्ही आलो आहे कॉटन ग्रीनला आणि माझ्यासोबत या टायमाला दोघं तिघं जण आहेत. हे दोघं आहेत, माझा भाऊ आणि हा मागच्या टायमाला होता तो. हा एकच टी शर्टवर धावला होता. हे कुठे चालले? इथं पागल झाले काय? आणि आता इथून 10 मिनिटाचा रस्ता आहे, जिकडून आम्ही चालत जाऊ आणि तुम्हाला दाखवतो पुढं काय आहे. चला मग.
चेक करू शकता इथून ते इथपर्यंत एवढी मोठी लाईन आहे फक्त टी शर्टसाठी. चिंतामणीच्या टी शर्टसाठी एवढी मोठी लाईन आहे. आणि आता वाजले रात्रीचे 10. तुम्ही बघितलं असाल की किती मोठी लाईन होती टी शर्टसाठी आणि रात्री 10 वाजले. मला नाही घ्यायची, माझ्या मित्राला घ्यायची आहे, पण त्यासाठी आम्हाला थांबायला लागले. तर इथून डायरेक्ट मी घरी जाणार आहे. ठीक आहे, पुढचं शूट डायरेक्ट घरी करेल. मोबाईलला चार्जिंग नाही, भेटूया डायरेक्ट घरी. तर रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्ही अजून चिंचपोकळीमध्येच आहेत, तुम्ही बघू शकता. आणि इथं माझ्या मित्राला टी शर्ट घ्यायचं आहे, त्यामुळं आम्ही थांबलो आहे. आणि टी शर्ट घेण्यासाठी आम्ही 8-8:30 वाजल्यापासून लाईनीत आहे. अजून टी शर्ट भेटलेलं नाही आहे. रात्रीचे 10 वाजलेत. घरी कधी जायचं, जेवायचे, परत एवढा टाईम झाला आहे. पुढचा शूट बाकी अजून. डायरेक्ट घरी जाऊन करणार. ठीक आहे, भेटूया डायरेक्ट घरी.